नमस्कार. आपल्या फॉलोअर्स पैकी काही फॉलोअर्सनी आपल्याला सोलार बद्दल काही प्रश्न विचारलेले आहेत. आज आपण एक एक करून त्या प्रश्नांची उत्तरं पाहूयात. पहिला प्रश्न आहे, सोलार फक्त खूप गरम ठिकाणीच चालतं का? सोलार हे उष्णतेवर चालत नाही. सोलार पीव्ही हा सूर्यप्रकाशापासून वीज तयार होते. त्याच्यामुळे थंड वातावरणातही सूर्यप्रकाश चांगला असेल तर त्या ठिकाणी वीज निर्मिती होते. इनफॅक्ट थोडा जास्त हाय टेम्परेचरला सोलारचं परफॉर्मन्स थोडं कमी होतं. आता दुसरा प्रश्न, पावसाळ्यात सोलार बंद होतं. पावसाळ्यातही सूर्यप्रकाश असतो, थोडा कमी असतो. सोलार अगदी डिफ्यूज सनलाईट पासूनही वीज निर्माण करू शकतं आणि पावसाळ्यात ढगाळ वातावरणातही वीज निर्मिती ही चालूच राहते. आता तिसरा प्रश्न, सोलार फक्त दिवसा उपयोगी आहे का? हो, सोलार फक्त दिवसा उपयोगी आहे, कारण सूर्यप्रकाश फक्त दिवसा असतो आणि रात्री तो नसतो. त्याच्यामुळे वीज निर्मिती ही फक्त दिवसा होते. पण दिवसभरात जी जास्तीची वीज तयार होते ती नेट मीटरिंगमुळे ग्रीडला एक्सपोर्ट केली जाते आणि रात्रीचं जे एक्स्ट्राचं कंझम्पशन आहे त्याच्याशी ती ऍडजस्ट केली जाते. त्याच्यामुळे बिलामध्ये त्याचा परिणाम किंवा त्याचं सेव्हिंग्स हे दिसत राहतं. त्याच्यामुळे सोलारचा फायदा 24/7 मिळत राहतो. आता चौथा प्रश्न, सोलार खूप महाग आहे. सोलार सुरुवातीला महागच वाटू शकतं, परंतु सतत वाढणारे विजेचे दर, नंतर गव्हर्नमेंटची अवेलेबल सबसिडी, टॅक्स सेव्हिंग्स, हे सर्व एकत्रित, ह्या सर्वांचा एकत्रित परिणाम जर आपण पाहिला तर सोलारवर केलेली जी इन्व्हेस्टमेंट आहे ती अगदी 1 ते 5 वर्षांमध्ये रिकव्हर होते. मोठ्या प्लॅनच्या बाबतीत खूप लवकर रिकव्हर होते. त्याच्यामुळे सोलार सुरुवातीला महाग वाटू शकतं, परंतु वीज बिलामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये सोलारमुळे सेव्हिंग मिळत राहतं. त्याच्यामुळे इनिशियली महाग वाटतं, परंतु लॉंग टर्म मध्ये त्याच्यासारखा स्वस्त पर्याय नाही.